नमस्कार मैत्रिणींनो. ठरलं तर मग या मालिकेमुळे आता आदिराजमुळे तन्वीचं सत्य सर्वांसमोर येणार आहे. तर आता अर्जुनला जेल झालेली असते आणि अर्जुन सायलीला सांगत असतो की काही झालं तरी तुम्ही तुमचा जो काही शोध आहे, तू जे काही करते आहे प्रयत्न, ते सोडू नको. ते प्रयत्न एकदा की तुझे चालू असले ना, आपल्याला नक्कीच तन्वी विरोधात म्हणा, नाहीतर हा खून कोणी केला आहे हे आपल्याला कळेल. तेवढ्यातच आदिराजने इकडे एक प्लॅन केलेला असतो. तो तन्वीला हॉटेलला बोलवलेलं असतं त्याने आणि त्याला तन्वीला प्रपोज करायचं असतं. आदिराजने त्याच्यासाठी एक अंगठीसुद्धा आणलेली असते आणि प्रपोज करताना तो तन्वीचा हात मागतो. तेव्हा तन्वी खूप घाबरलेली असते. तन्वी तिचा हात पुढे करते तेव्हा तन्वीच्या हाताला कुठेतरी रक्त लागलेलं असतं आणि ते आदिराज बघतो. तेव्हाच आदिराजला कळतं की तन्वीकडून अशी काहीतरी चुकी झाली आहे ना, ती माझ्यापासून लपवते आहे. त्यानंतर आदिराज लगेच इकडे सायलीला येऊन भेटतो आणि सर्व काही सांगतो की मी हॉटेलला गेलेलं असताना तन्वीच्या हाताला रक्त लागलेलं होतं आणि तेव्हाच त्यांना कळतं की तन्वीच्या हातातूनच हा खून घडलेला आहे. पण हा तन्वी मान्य करत नाही. तोच खून तिने आता अर्जुनवरती ढकलून दिलेला आहे. आता तन्वी चांगलीच ह्यांच्या जाळ्यामध्ये सापडलेली असते. पण आता तन्वी तिच्या स्वतःच्या तोंडाने तिच्यावरती आलेला जो काही गुन्ह्याचा आरोप आहे तो कधी कबूल करेल हेच आपल्याला बघायचं आहे. त्यासाठी तुम्ही आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. थँक्यू.